त्यामुळे तक्रार दाखल करून झाल्यावर पुढे रोहित पवार या सगळ्या प्रकरणी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्टवर सुद्धा रोहित पवार संतापले होते। डीजीसीएचं ऑडिट होतंय का, सरकार त्यांच्यावर मेहरबान आहे का, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले। आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे। नवनाथ, आपण पाहतोय बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय का? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी प्रमुख मागणी जी आहे ते कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार जे आहे ते पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करत आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी आता पोलिसांकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता नेमकी पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा नेमकी काय सुरू आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे। आता थोड्याच वेळामध्ये आमदार रोहित पवार हे पत्रकारांशी बाहेर आल्यानंतर संवाद देखील साधणार आहे। कल्याण, नवनाथ, रोहित पवार, युगेंद्र पवार सध्या आतमध्ये गेलेले आहेत, पोलिसांसोबत ते बोलतायत, तिथे तक्रार दाखल करतायत। नेमकी या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल? नक्कीच कल्याणी, खऱ्या अर्थाने आपण जर काल पाहिलं मुंबई ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झाले होते। पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच या अनुषंगाने या ठिकाणी आता आमदार रोहित पवार आणि पोलिसांमध्ये नेमकी चर्चा या संदर्भात असणार आहे। यामुळे आता पोलीस नेमकी भूमिका काय घेणार आहेत, आता आमदार रोहित पवार यांचं म्हणणं ऐकून डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून घेणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार जे आहे ते बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। यामुळे आता नेमका आतमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं आपल्याला आता जरी समजत नसलं तर बाहेर येऊन आमदार रोहित पवार पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। कल्याणी, नक्कीच नवनाथ, यावेळी खरं तर राष्ट्रवादीचे कुठले दुसरे नेते सुद्धा उपस्थित आहेत का या ठिकाणी? कल्याणी, या ठिकाणी आमदार रोहित पवार आणि अजितदादा यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते फक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी इतर मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी युगेंद्र पवार रोहित पवार यांच्या बरोबर आलेले आहेत। इतर नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले नाहीत। आता थोड्याच वेळामध्ये रोहित पवार बाहेर आल्यानंतर आता नेमकी पोलिसांबरोबर चर्चा काय झाली, गुन्हा दाखल करून घेतलाय का हे सांगणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते बारामती आणि इतर तालुक्यातील कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याणी, नवनाथ, ही दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवूयात। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। रोहित पवार आणि युगेंद्र पवार या ठिकाणी आलेले आहेत। डीजीसी आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली जाते। काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसात सुद्धा डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल केली जाते। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या हवाई सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी अनेक मुद्दे खरं तर पुराव्यानिशी मांडले होते, त्यामुळे आता डीजीसीएवर कारवाई करावी अशी मागणी होती। व्हीएसआर कंपनीनं या सगळ्या हवाई मानांकनाचं पालन केलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र यावेळी अनेकदा रोहित पवार यांनी पुरावे सुद्धा दाखवले होते। व्हीएसआर कंपनीवर कशा पद्धतीनं सरकार मेहरबान होतं हे त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता पुढे या सगळ्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेरची सगळी दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। सध्या रोहित पवार यांच्याकडून तक्रार दाखल केली जाते। पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे आज इथे तक्रार दाखल करून घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण काल मरीन ड्राईव्ह पोलिसांसोबत रोहित पवार यांचा शाब्दिक वाद झाला होता आणि त्यानंतर बारामतीमध्ये सध्या तक्रार दाखल करून घेतली जाते। बाहेर आल्यावर रोहित पवार बोलणार असं दिसतंय, त्यामुळे रोहित पवार नेमकं काय बोलतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कार्यकर्ते सुद्धा रोहित पवारांच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार यांना न्याय मिळावा अशी मागणी केली जाते।
1 महिन्यापूर्वी विमान अपघात झाला होता, मात्र त्या संदर्भात अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे याची माहिती मिळावी अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. बारामतीतले नागरिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्येच विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या संदर्भात तपास सुरू आहे. खरं तर एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आली. त्यामुळे या सगळ्या समितीमधून नेमकं समोर काय आला, त्यांचा अहवाल नेमका काय आहे याची माहिती सामान्यांना मिळावी अशी मागणी सध्या केली जाते. हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप सुद्धा केला जातोय. नागरिकांच्या मनात या सगळ्या संदर्भात संभ्रम पाहायला मिळतो. त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा आणि नेमकं काय होतंय, फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधून नेमकं काय रिकव्हर झालं याची माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी सध्या हे बारामतीकर करतायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतात. ब्लॅक बॉक्स सुद्धा सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते. काही दिवसांपूर्वी ब्लॅक बॉक्स सुद्धा जळाला अशी एक माहिती समोर आली होती. त्यामुळे एक प्रकारे शंका निर्माण झाली होती, कारण विमान अपघातात ब्लॅक बॉक्स हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो नेमका कसा जळाला असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र या सगळ्यानंतर आता ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित आहे अशी माहिती समोर येते. त्यामुळे कॉकपिट व्हॉइस डेटा रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर यांच्यामधून नेमकं काय समोर आलेलं आहे, काय नेमका डेटा रेकॉर्ड झालेला आहे, काय डेटा रिकव्हर झालेला आहे याची माहिती मिळणं अतिशय महत्त्वाचं. गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करतायत. अनेकदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली, दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले. डीजीसीए नेमकं काय करते, या सगळ्या प्रकरणाचा महिन्याभरामध्ये नेमका काय तपास झाला, व्हीएसआर कंपनीकडून हवाई नियमांचं काही उल्लंघन केलं जाते का असे प्रश्न उपस्थित केले जातात. डीजीसीएवर सुद्धा अनेक गंभीर आरोप रोहित पवार यांनी केले. त्यामुळे डीजीसीएनं क्लिअर जेट 40 आणि 45 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर सध्या तात्पुरती बंदी घातलेली आहे. मात्र व्हीएसआर कंपनी जी आहे त्यांची विमानं नेमकी सुस्थितीत होते का असे सवाल उपस्थित केले जातात. डीजीसीएनं या सगळ्या संदर्भात व्हीएसआर या कंपनीचं ऑडिट सुद्धा केलं होतं. या विशेष ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता असल्याचं आढळलं. जर या सगळ्या व्हीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये त्रुटी होती तर एवढ्या मोठ्या नेत्यासाठी व्हीएसआर कंपनीचं विमान नेमकं का वापरलं असा एक महत्त्वाचा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. सध्या बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते जमा झालेले आहेत. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते. आम्हाला न्याय मिळावा, या सगळ्या संदर्भात काय तपास होतो याची माहिती मिळावी अशी मागणी केली जाते. सध्या रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलिसांसोबत आहेत. तक्रार दाखल केली जाते. नेमकी पोलिसांमध्ये आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि बाहेर आल्यावर रोहित पवार काय बोलतात याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष आहे. सध्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सध्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं. रोहित पवार आणि युगेंद्र पवार आतमध्ये तक्रार दाखल करतायत. पोलिसांसोबत चर्चा केली जाते. नेमकं यावेळी पोलीस काय आश्वासन देतात, पोलिसांचं काय म्हणणं असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बाहेर आल्यावर रोहित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हीएसआरच्या मालकावर आणि संबंधित डीजीसी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार सातत्यानं करतात. अजित पवार यांच्या अपघातानंतर सुद्धा हवाई वाहतुकीचे नियम व्हीएसआर कंपनीकडून पाळले जातात का असा सवाल उपस्थित केला जातोय. रोहित पवार यांनी या सगळ्या संदर्भात जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली होती. व्हीएसआरच्या मालकावर आणि संबंधित डीजीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार सातत्याने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतात. त्यांनी पुराव्यानिशी अनेक मुद्दे समोर मांडलेले आहेत.
त्यामुळे आता तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता ब्लॅक बॉक्स सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती मिळते. ब्लॅक बॉक्समध्ये नेमका काय डेटा रेकॉर्ड झालेला आहे आणि नेमका काय त्याच्यातून रिकव्हर होईल हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कार्यकर्ते सुद्धा सध्या उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या संदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर सखोल तपास करावा आणि त्याची माहिती द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते, बारामतीकरांकडून केली जाते. बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेत. हातामध्ये पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत. ठिय्या आंदोलन सध्या पोलीस ठाण्याच्या बाहेर केलं जातं. पोलिसांची कुमक सुद्धा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता पोलीस निरीक्षक आणि रोहित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जाते का हे पाहावं लागेल. बीएसआर कंपनीवर, बीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करा अशी रोहित पवार यांची मागणी आहे. आपल्या मागणीवर ते ठाम असल्याचं पाहायला मिळतं. काल सुद्धा मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि आता बारामतीमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली जाते. डीजीसीए आणि बीएसआर कंपनीच्या विरोधात ही तक्रार दाखल केली जाते. जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर या अपघातासंदर्भात अनेक सवाल आता उपस्थित होतात. गेल्या महिन्याभरापासून संबंधित समितीने नेमका काय तपास केला याची माहिती द्यावी अशी मागणी केली जाते. अपघात की घातपात असा एक संभ्रम नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे योग्यरित्या तपास करावा अशी मागणी केली जाते. रोहित पवार यांनी त्यांच्या पातळीवर अनेक तांत्रिक माहिती गोळा केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं, कारण त्यांनी याआधी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी अनेक गोष्टी समोर मांडलेल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक पातळीवर तपासाच्या प्रक्रियेवर त्यांनी आता सवाल उपस्थित केले. दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतल्या आणि या सगळ्या विमान अपघातामध्ये विमानामध्ये तांत्रिक नेमक्या काय त्रुटी होत्या, काय नेमक्या विसंगती होत्या या सुद्धा रोहित पवार यांनी मांडल्या. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक पुरावे समोर आणलेले आहेत. त्यामुळे आता तपास नेमक्या कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ही केवळ एक दुर्घटना नसून घातपाताची शक्यता आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं. पवार आणि युगेंद्र पवार सध्या पोलिसांसोबत चर्चा करतात. बीएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार बारामतीमध्ये आज दाखल झालेत. पोलिसांसोबत चर्चा केली जाते. नेमकी तक्रार दाखल करून घेतली जाते का, पोलीस काय आश्वासन देतात, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. डीजीसीए या बीएसआर कंपनीवर कारवाई करेल का, मुळात डीजीसीएच्याच विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जाते. सध्या डीजीसीएनं बीएसआर कंपनीच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातल्याचं पाहायला मिळते, कारण अनेक तांत्रिक विसंगती या विमानांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे सध्या बीएसआर कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घातली. मात्र बीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. जर बीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या, अनेक विसंगती होत्या, तर एखाद्या मोठ्या नेत्यासाठी बीएसआर कंपनीचं विमान नेमकं वापरलंच कसं, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. दुर्घटना ज्या हद्दीत घडली त्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार दाखल केली जाते. रोहित पवार आणि युगेंद्र पवार सुद्धा आज त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. पोलिसांसोबत चर्चा केली जाते. त्यामुळे पोलीस आता नेमके कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रकरणात आता पुढे नेमकं काय घडतं, पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं, तपासाची दिशा नेमकी काय असेल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. यांच्या विमान अपघाताप्रकरणी तक्रार दिली जाते. बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या मोठ्या संख्येने बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र आल्याचं आपण पाहतोय. डीजीसीए विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा केली जाते. डीजीसीए आणि बीएसआर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी होती. आणि सध्या